नमस्कार, भारतीय नाईक मध्ये आपलं स्वागत आहे. मी अभिजित कांबळे. बारामती तालुक्यातील अंजन गाव ते सोनसवडी उंडवडी सुपे 131 जिल्हा प्राथमिक रस्ता, या रस्त्यावर आपण आदित्य कंस्ट्रक्शन यांनी साधारणपणे 596 लाख या किमतीमध्ये 9.5 किलोमीटरचा रोड हा रोड केलेला आहे. या रोडची पाहणी करण्यासाठी आपण आलेलो आहे. 2022 ते 23 या कालावधीमध्ये आदित्य तावरे कंस्ट्रक्शन माळेगाव या ठेकेदारांनी हा रोड केलेला आहे. हा दिसताना रोड अनेक ठिकाणी चांगला दिसत आहे, पण या ठेकेदारांनी असा विषय केलेला आहे की अनेक ठिकाणी जाणून बुजून निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत हा रस्ता केलेला आहे. हा रस्ता आता साधारणपणे त्या दिशेला पहा कशा प्रकारे झालेला आहे. हा रस्ता आपण बघू शकतो की अनेक ठिकाणी हा रोड तडे गेलेला आहे. तडे जाताना हा रोड आपण बघू की कशा प्रकारे खराब झालेला आहे. तुम्हाला लगेच दिसेल की रोड कसा खराब झालेला आहे. आदित्य तावरे यांची अनेक बारामतीमध्ये कामं चाललेले आहेत. गावचे आमदार हा आदित्य तावरेचं अनेक कामाबाबत मध्ये कौतुक करताना दिसत आहे, पण आदित्य तावरे अशा प्रकारे निकृष्ट दर्जाची कामं करतात हे पण बघा. या रोडवर आपल्याला लक्षात येईल या रोडची अवस्था काय झालेली आहे. या रोडची दुरुस्त पिरियड साधारणपणे 5 वर्षाचा आहे, म्हणजे 2027 पर्यंत. पण हा रोड अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे. या ठेकेदारांनी तुम्ही बघू शकता अनेक ठिकाणी कसे तडे गेलेले आहेत रोडला. असाच खराब होतोय रोड. काय या क्वालिटी ठेवलेले आहे. गावचे आमदार अजित पवार या ठेकेदाराचं अनेक ठिकाणी कौतुक करताना अनेक भाषणामध्ये आपल्याला दिसतात, पण या ठेकेदाराला अनुभव नसताना एवढी मोठी कामं कशी काय दिली जातात. आज ह्या मराठवाड्यात, विदर्भात ह्या ठेकेदाराची एवढ्या कमी वेळामध्ये मोठी मोठी कामं चालू आहेत. तुम्ही बघितलं असेल त्यांनी किती बेकायदेशीर खडी क्रेशर मशीन चालू केल्यात. मागच आपण त्याच्यावर बातमी केली. गणेश मंडईमधला मुरुम बेकायदेशीर उत्खनन किती मोठ्या प्रमाणात केलेलं आहे हा पण विषय पाहिला. पण ह्याच्यावर एवढी मेहरबानी का. गावच्या बारामती मतदारसंघाच्या खासदार मान्य सुप्रिया सुळे अशा भ्रष्टाचार करणारा आदित्य तावरे याच्याबाबत विचारणा करतील का, प्रश्न मांडतील का की गावच्या जनतेला, बारामती तालुक्यातील लोकांना ह्या आदित्य तावरेमुळे किती त्रास होत आहे, किती रोड खराब होत आहे. रोडचे खड्ड चुकवताना एखादा अपघात होऊ शकतो. सुप्रिया ताईंनं हा प्रश्न मांडायलाच पाहिजे. हा ठेकेदार कमी वेळामध्ये एवढी मोठी कामं कशी काय दिली जातात, त्याला कसं सगळं मॅनेज करून कसं काय दिलं जातात, आणि हा ठेकेदार किती कामांची क्वालिटी कशी राबवतो, हे क्वालिटी कामांना आहे का. अजितदादांनी कौतुक करणं सोडून द्यायला पाहिजे आदित्य तावरे सारख्या भ्रष्ट व्यक्तीची. सुप्रिया ताईंनं अशा निकृष्ट दर्जाची जी कामं केलेली आहेत, आपण विविध ठिकाणी तुम्हाला जे रोड दाखवलेले आहेत, खड्डे दाखवलेले आहेत, या रोडची तर तुम्ही बघताल हे जाणून बुजून केलेलं नाही. हे निकृष्ट दर्जाचं काम आहे असल्यामुळे ही अशा अवस्था झालेली आहे. अंजनगावच्या ग्रामस्थांनी आणि सोनसवडीच्या ग्रामस्थांनी चांगला रोडची अपेक्षा करणं काय वाईट आहे का. अशा ठेकेदाराला, भ्रष्ट ठेकेदारालाच का ठेके भेटतात, कसं मॅनेज केलं जातं, ह्याच व्यक्तीला एवढी कामं कशी काय दिली जातात, हा प्रश्न सर्वसाधारण लोकांना पडत आहे. भ्रष्ट आदित्य तावरेची कशी काय चालू आहेत, किती कामं त्याला दिली जातात आणि कशासाठी दिली जातात, कुठल्या सोयीसुविधा आहेत. आता सोनसवाडीमध्ये त्यांनी परमिशन घेतली, एकाच गटामध्ये त्यांनी किती उत्खनन केलेलं आहे मुरुमाचं. ते कुठल्या कुठल्या खाणीमधनं मी बघितलं. लाकडीमध्ये त्याची खाण चालू आहे. इंदापूर भागामध्ये प्रांताने अजून कारवाई केली नाही त्याच्यावर. आता इंदापूर चौकातील गणेश मंडईमध्ये त्याचं काम चालू आहे. मुरुम त्यांनी विकला आणि त्यांनी केव्हीकेच्या इथं रोड चाललेला आहे.
त्या रोडला अख्खा मुरुम टाकला. त्याची फुटेज आहेत, अजून कारवाई करताना दिसत नाही का? या गावच्या नेत्याची मेहरबानी आदित्य तावरेवर आहे का? ताई, तुम्ही पण प्रश्न विचारा. ह्याच्यावर एवढी मेहरबानी कशासाठी ठेवलेली जाते? असला निकृष्ट दर्जाचे रोड करून सुद्धा त्याची बिलं काढली जातात. अहो, जनता तुम्हाला प्रश्न विचारते, ह्या ठेकेदाराच्या पाठीशी का आहेत? अंजनगाव मधून भारतीय नायकसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील कांबळेसह मी अभिजित कांबळे. नमस्कार.